अगली खबर महाराष्ट्र के बुलढाणा से है, जब विधानसभा चुनाव से पहले राज्य सरकार ने आनंद फानन में मुख्यमंत्री लड़की बहन योजना लागू की, लेकिन अब यह रोना रोया जा रहा है कि यह योजना सरकारी खजाने पर अतिरिक्त बोझ डाल रही है। सरकार इस योजना के लाभार्थियों की संख्या कम करने के लिए तरह तरह के उपाय कर रही है। इसलिए 65 वर्ष से अधिक आयु वालों को एक परिवार से 2 से ज्यादा लाभार्थियों का लाभ बंद कर दिया जाएगा। बुलढाणा जिले में इन दोनों शर्तों को पूरा करने वाले कुल 51,430 लाभार्थी हैं। साहेब, जिल्ह्यामध्ये आपल्या किती लाडकी बहिणीचे फॉर्म बाद झाले आहेत? नमस्कार, मी जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिगोळे, बुलढाणा। जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याबाबत लाभार्थी आपल्यापर्यंत येत आहे। काही अर्ज बाद झालेले नसून काही खात्यांची पडताळणी करणं आवश्यक असल्या कारणानं पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे। किती आहे सर ते? साधारणतः जिल्ह्यामध्ये मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एका कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिला लाभासाठी पात्र आहेत। तथापि काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्या कारणानं काही खाते पडताळणीसाठी शासन स्तरावरून पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याची पडताळणी सुरू आहे। तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला नसेल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व CDPO कार्यालयात याबद्दल अद्ययावत माहिती देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या लाभाबाबत कार्यवाही होईल। थँक्यू। साहेब, ते किती जिल्ह्यामध्ये पुरुष ते लाडकी बहिणाचा योजनेचा लाभ घेत होते? आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का काही याचे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी बाब आतापर्यंत निदर्शनास आली नाही। अच्छा, तुम्ही काय आव्हान करणार लाडकी बहिणांना? सर्व महिलांना आव्हान हेच आहे सर, पुनश्च सांगतोय की ज्या महिलांच्या खात्यामध्ये यापूर्वीचे लाभ जमा झालेले आहेत तथापि जून महिन्याचा लाभ जमा झालेला नाही आणि त्यांच्या कुटुंबात फक्त त्या 1 किंवा 2च महिला लाभ घेत असल्यास त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांशी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि याबाबतचे अद्ययावत डॉक्युमेंट तिथे जमा करावेत, जेणेकरून त्या पात्र असल्यास त्यांची पडताळणी होऊन त्यांचा लाभ सुरळीत सुरू होईल। धन्यवाद।